श्री स्वामी समर्थ. 30 वर्षांनी गुढीपाडव्याला 3 राजयोग. शनी कृपेने या 3 राशींचे नववर्ष अपार श्रीमंती व नव्या नोकरीने होईल सुरू. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कळटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया. मराठी नववर्षाच्या सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. यंदा 9 एप्रिल 2024ला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेनुसार श्री शालिवाहन शके 1946 शोभन नाम स्वतंस प्रारंभ होत आहे. या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे. गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासून शंश संयोग आणि राजयोग, अमृतसिद्धी योग व सर्वासार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. हा योगायोग तब्बल 30 वर्षांनी जुळून आला आहे. यातील शंशयोग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याचा प्रभावित राशींवर शनींची कृपा बरसणार आहे. शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थिर असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकते. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कळटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या स्वरूपात कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया. पण त्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. गुढीपाडव्यापासून या 5 राशींचे गोड दिवस होतील सुरू. मेष रास. मेष धनु राशीच्या चतुर्थ स्थानी आहे. हे राजयोग तयार होत आहेत. हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते, त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात. तुम्हाला वाहन सुख मिळू शकते, तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. या काळात आयुष्यातील अनेक संकटावर मात करू शकता. पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते. पगार ठरवताना वागणीत माधुर्य असायला हवे. दुसरी रास म्हणजे मकर रास. 3 पैकी मुख्य 2 राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी आहेत. यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक संकटात यश मिळेल. काळात तुमचं नशीबसुद्धा साथ देईल. तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयोगी ठरू शकतो. जे लोक तुमच्या विरुद्ध होते ते तुमच्या पाठीशी उभे राहणार. मात्र त्याआधी तुम्हाला स्वतःला एक पाऊल पुढे न्यावं लागेल. तुम्ही जोपर्यंत स्वतःचं एक पाऊल पुढे टाकणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा बदल होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला कर्जमुक्त होऊ शकता. मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते. एखादा जुना विवाद सोडवता येईल आणि ज्यामुळे तुम्हाला प्रचंड धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते. तिसरी रास म्हणजे वृषभ रास. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत 11व्या स्थानी गोचर करत आहेत, तर हे राजयोग आपल्या राशींना लाभस्थानी तयार होत आहे. या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे. हे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकते. सर्व वृषभ राशीच्या मंडळींना धनप्राप्ती होण्याचा मार्ग मोकळा आहे. नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पलटण्याची संधी लाभू शकते. नव्या घराची खरेदी करण्यास आर्थिक पाठबळ लाभू शकते. वृषभ राशीच्या मंडळींना मोठी मदत होऊ शकणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाला जोड लाभू शकते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.